हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अच्छे। आई होप आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला हम लोगों ने नवोदय 2026 के एग्जाम के ओरिएंटेड किया है ना, उसी को थोड़ा सा सामने बढ़ाते हैं और कहीं ना कहीं नवोदय के इस जर्नी में, ठीक है, कहीं ना कहीं बेहतरीन ढंग से कंसेप्ट समझ के अच्छा खासा इस एग्जाम को क्रैक करने के ओरिएंटेड चीजों को इख्तियार करते हैं। क्लियर है ना? तो उसी इसमें अगर सपोज मैं एक चीज बता दूं शुरुआत में ही कि मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में जिसका नाम है एक्स आर्मी एकेडमी। आप चाहो तो यूट्यूब पे सर्च कर सकते हो, जैसे आप सर्च करोगे वैसे ऐसा इंटरफेस दिखेगा। आपको बस चैनल को सब्सक्राइब करना है, वीडियो अच्छा लग रहा हो तो उसको लाइक करना है और अपने दोस्तों में शेयर करना है, ठीक है। अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो आपको इस नवोदय 2026 के ग्रुप का अगर सपोज हिस्सा बनना है तो आप इसे स्कैन कर सकते हो या फिर मेरे नंबर को सेव करके व्हाट्सएप पे हाई करके मैसेज भेजिए, सारे के सारे नोटिफिकेशन आपको इजीली सारे के सारे आ जाएंगे। ओके, देखो बच्चा, तो शुरुआत करते हैं आज के ये सफर को। आज हम लोग पढ़ने वाले हैं थोड़ा बहुत सिंप्लीफिकेशन, बहुत ज्यादा डिटेल में नहीं जाएंगे। आज थोड़ा थोड़ा जो कुछ चीजें जो जरूरी रहने वाली है, काय काय जे महत्वाच्या गोष्टी कुठे ना कुठे कॅल्क्युलेशनच्या बाबतीमध्ये जे महत्वाचे राहणार आहेत आपल्याला समोरच्या प्रवासामध्ये, त्याबाबत तुम्हाला मी काही काही गोष्टी सांगतोय। इसका डिटेल, याच्या डिटेल मध्ये एक चॅप्टरच आहे बाळा, डिटेल मध्ये जो मी आज सांगतोय ना त्या रिगार्डिंग एक डिटेल मध्ये कुठे ना कुठे एक चॅप्टर मी घेणार आहे, ठीक आहे। त्यामध्ये तुम्हाला समजून जाणार अजून जास्त, पण थोड्या बहुत गोष्टी ते कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला यूज होतात, ते तुम्हाला आत्ताच माहिती असायला पाहिजे, म्हणून मी ह्या सुरुवातीला सांगतोय, ठीक आहे। आणि उद्यापासून जे आपले व्हिडिओ येणार आहेत ते प्रॉपर तुमच्या ऍप मध्ये, जे आपला ऍप आहे त्या ऍप मध्ये येतील, ठीक आहे। त्या ऍप बद्दल जस्ट डिस्क्रिप्शन म्हणू शकता किंवा ओव्हरऑल कोणाला ऍप पाहिजे तुम्ही डिटेल मध्ये तुम्ही आम्हाला कॉल करून तुम्ही विचारू शकता कसं तुम्हाला ऍप मिळेल ते प्रमाणे, ओके, ठीक आहे। तर बघा, आज बघणार आहोत सिंप्लिफिकेशन। आता सिंप्लिफिकेशन म्हणजे काय, तर सरळ पद्धतीने सॉल्व करून देणे, बस। काय करून देणे? सॉल्व करून देणे। आता बघा, सगळ्यात महत्वाचं अगर म्हणजे इलॅबोरेट करणे कुठे ना कुठे, जे काही असे मोठ्या स्वरूपाचे जे कॅल्क्युलेशन असतात त्याला बिलकुल सिंप्लिफाईड वे मध्ये, बिलकुल नॉर्मल एखाद दोन संख्यामध्ये तुम्हाला आणून दाखवा, असं त्याचं म्हणणं आहे, बाकी काय नाही। जसं मी अगर सपोज तुम्हाला प्रश्न दिला 236 प्लस 44, हा तर याला सिंप्लिफाय करू शकता ना तुम्ही, तुम्हाला तर माहितच आहे। 236 ला कसं करता रे बाळा, असं करता 6 आणि 4 10, 4 आणि 4 8 आणि हा 2, म्हणजे किती झाले 280। हा बिलकुल सोपा आहे, असंच सरळ रूप देणे। पण या ठिकाणी बघा, एकच संख्या म्हणजे दोन संख्यांचा रिलेशन एका चिन्हासोबत होता, तो म्हणजे प्लस। आता प्लस किंवा मायनस किंवा गुणाकार किंवा भागाकार याचं स्वरूप राहू शकतो ना रे, राहू शकतो ना, एका वेळेस ते लोक देऊ शकतात ना, बरोबर आहे। इतकं सोपं तर देणार नाही, त्यांना माहित आहे की आता नवोदयचे तयारी करणारे प्रत्येक मुलं किंवा मुली कुठे ना कुठे मस्त शातीर होऊन राहिले बा, म्हणून ते तुम्हाला कुठे ना कुठे छान पद्धतीचेच प्रश्न देतात, लॉजिक वाले, ठीक आहे। म्हणून समजून घ्या, दुसरा प्रश्न जर मी तुम्हाला दिलं की बाळा 14 मायनस 15 प्लस 18 मायनस 16, अरे बापा, हा तर खतरनाक झाला जी, काही खतरनाक नाही। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणे, बघा ज्या ज्या आता नियम तुम्ही लिहून ठेवत चलाल, ठीक आहे। कधी पण अशा प्रकारचा प्रश्न असला ज्या ठिकाणी एक वेळा मायनस आहे एक वेळा प्लस आहे, एक वेळा मायनस आहे एक वेळा प्लस आहे, किंवा प्लस आहे किंवा मायनस आहे किंवा प्लस आहे किंवा मायनस आहे, असं भरपूर प्रमाणात अगर सपोज गोष्टी असल्या ना, आता मी लिमिटेड फक्त 4 अंकांसोबत डील केलाय रे, त्यामध्ये मायनस प्लस असं माध्यम ठेवलंय, बरोबर आहे। कधी कधी जास्तही राहू शकतात, असंही म्हणू शकते प्लस 17 मायनस 18 प्लस काहीतरी बापा बापा खूप सारे मोठे देऊ शकतात ते, बरोबर आहे। तर तशा वेळेस काय डील करायचा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे की जे ऋण संख्या असतात, कोणते संख्या, निगेटिव्ह संख्या, निगेटिव्हला काय म्हणतो बाळा आपण, ऋण संख्या। ऋण संख्या जे असतात किंवा निगेटिव्ह नंबर, दॅट यू हॅव टू प्रोसीड फर्स्ट, म्हणजे त्यांना तुम्हाला कुठल्याही हालतमध्ये पहिल्यांदा डील करावं लागेल। म्हणजे जे निगेटिव्ह वाल्या संख्या आहेत, जे ऋण दिसणाऱ्या संख्या आहेत, त्यांना काय करावं लागेल, निगेटिव्ह संख्यांना आधी
आधी बेरीज करून, बेरीज म्हणजे ऍडिशन, ऍड करून उत्तराला चिन्ह काय द्यावं लागेल? निगेटिव्ह द्यावं लागेल. आता सर म्हणाल, सर हा तर आमच्यासाठी खूप भारी भरकम टर्म झाली, तुम्ही एखादं काहीतरी छोटे छोटे एक्झाम्पलने आम्हाला डील करू शकता का? याच्या आधी झालं का आपलं तसं डील? निगेटिव्ह चिन्ह, पॉझिटिव्ह चिन्ह असं काही? फक्त चिन्हां रिगार्डिंग समज झाली, पण संख्या सोबत समज झाली का? नाही. तर त्याआधी मी फक्त हा एक जो प्रश्न आहे तो तुम्हाला सांगून देतोय, मग थोडेसे छोटे छोटे एक्झाम्पल्स अजून घेऊ. चिन्हांची समज तुम्हाला यायला हवं जेव्हा केव्हा तुम्ही प्रोसीड करता अशा प्रकारच्या सिच्युएशन सोबत. चालेल? तर आधी हा सांगून देतोय मी तुम्हाला. बघ बाळा, मी काय म्हटलं, अशा प्रकारचं स्वरूप दिसल्यावर सगळ्यात पहिला काम काय की जे निगेटिव्ह चिन्हवाले जे दिसतात बाळा, त्यांना काय करायचं की आधी त्यांच्यासोबत डील करायचं. कसं की त्यांना बेरीज करून टाकायच्या, भलेही त्यांच्या समोर मायनसचा चिन्ह आहे, पण काय करायचा? बेरीज करायचं. म्हणजे 15 आणि 16 यांची बेरीज किती होतोय? 6 आणि 5 11 आणि 31 किती झाले? 31. यांची बेरीज केल्या असता किती आलं? 31. पण उत्तराला चिन्ह नेमकं काय द्यायचा? मायनस द्यायचा. असं मी म्हटलं होतं की नाही? बघा, हे नोटच लिहून दिली आहे बघा. निगेटिव्ह संख्या सिरीज मध्ये आहेत त्यांची बेरीज करणे आणि उत्तराला चिन्ह मायनस देणे. दिमागामध्ये फिक्सच करून ठेवा. क्लिअर आहे? काय म्हणा माझ्यासोबत? निगेटिव्ह म्हणजे ऋण संख्यांना आधी ऍडिशन करणे आणि आलेल्या उत्तराला निगेटिव्ह चिन्ह देणे. हे बारीक बारीक गोष्टी बिलकुल लक्षात ठेवणे आतापासून, कारण की याचाच उपयोग आपल्याला खूप समोर आहे. समजत आहे मी काय म्हणतोय? ओके. तर आता बघ बाळा, दिलं देऊन झालं. आता हे जे ऍडिशन वाला यांना काय मायनस करणार आहो का मी? जे बिचारे ऍडिशन आहेत त्यांना ऍडिशनच करणे. म्हणजे 14 + 18, 8 आणि 4 12 आणि हे झाले 32. म्हणजे 32 मधून किती गेले बाळा? 31. बाळा 32 मधून 31 गेले रे, एकच ना. तर हा तुमचा उत्तर. नाही तर हा किती कन्फ्युजिंग होता. -15 ना हा -16 मधात आला. आता हा 14 ला 15 सोबत का करू? हा 18 ला. दिमाग खराब होता कि नहीं होता ना? तो इसमें क्या डील करोगे समझ में आया कि सबसे पहले दैट यू हैव टू डील विथ नेगेटिव नंबर्स इन द फॉर्मेट ऑफ एडिशन, बट आंसर को साइन क्या देना पड़ेगा? निगेटिव. क्लियर है? कोई डाउट है? तो ये चीजें बड़ा आप लोगों को समझ के लेना पड़ेगा. ये नोट, जो मैं नोट बोलता हूं वो प्रॉपर अभी से लिखना चालू कर दीजिए. ये हमेशा नोट लिख के नहीं देता. अभी ये शुरुआती तौर पे चीजें चल रही है, इसलिए मैं सारा के सारे चीजें आप लोगों को पॉइंट टू पॉइंट लिख के दे रहा, और वही चीज आपको घर में जाके करनी है. और रिपीट रेफरेंस जैसे लिख के होता है, अपनी पढ़ाई होती है. आपको क्या करना है? जो भी चीज आपने आज पढ़े हो ना, पापा मम्मी को बताओ कि आज मैंने ये पढ़ा, अच्छा आज मैंने ये सीखा, अच्छा आज ये नोट मम्मी पापा को बोल के बताओ. उनके पास वक्त नहीं है तो भी उनको सुनाओ. जब पापा के पास वक्त नहीं होगा, मम्मी के पास तो होगा, मम्मी के पास नहीं होगा, पापा के पास होगा. पकडो, आमचा ऐका म्हणा, आम्ही आज काय केलं, आज असं असं शिकला. दिमाग खराब, मायनस मायनस अजी प्लस होते. दिमाग खराब, प्लस मायनस अजी मायनस होते. दिमाग खराब, मायनस प्लस अजी मायनस होते. सर दोनही मायनस राहिले जी. सर नको म्हणजे मम्मी पप्पा ना, मायनस मायनस राहिले जी प्लस. समजला का? पागल करायचा पप्पा मम्मींना. त्रासले पाहिजे का तुमच्यापासून? आज दिवसभर पहिले तर चॉकलेट म्हणे, आता प्लस मायनस म्हणते. समजला का? या गोष्टींचा तुम्ही साथ पकडाल ना बाळा, खरंच सांगतोय तुम्हाला अभ्यास खूप इंटरेस्टिंग वाटेल. हळूहळू पायदान आपल्याला चढायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला. त्यानंतर आता जे तुम्हाला मी म्हटलं होतं की बाळा आपण थोडंसं डील करूया त्या प्रत्येक ओव्हरऑल जे सिनेरियो मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला माहिती आहे ना. प्लस मायनस काय होतं? मायनस. मायनस प्लस काय होतं बाळा? मायनस. प्लस प्लस तर माहितच आहे प्लस, आणि मायनस मायनस काय होतं? प्लस. हे गोष्टी माहिती आहेत ना? चला, आता त्याचाच उपयोग करून आपण काय काय गोष्टी करतोय हे लक्षात घ्या. आज बघा मी खूप ऍडिशन वर काम करूया आता. ठीक आहे? कशावर काम करूया? बेरीज. ऍडिशन म्हणजे
बेरीज. लक्ष दे बाळा. आता बघ सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा तर तुम्हाला खूप सोपं आहे रे. कसं बघ, लक्ष दे. 2 + 5 किती झाले? सर इतका सोपी सांगता का जी? ठीक आहे, ठीक आहे, सोपी. चल, नाही संख्या तेच ठेवतो, फक्त आता चिन्हांसोबत फेरबदल बघा. पहिल्या संख्याला मायनस करतोय, दुसऱ्या संख्येला प्लस करतोय. बोमला. नहीं बाला, नहीं बाला, नहीं, ये गलती मत करो, ये गलती मत करो, पहले समझ. अभी वो थोड़ा सा बोलते ना, आधा अधूरा ज्ञान इंसान को डुबा के छोड़ देता है. बराबर है ना? अर्धवट नॉलेज हा कुठे नाही कुठे प्रॉब्लेम क्रिएट करतो की नाही करत. त्याच हिशोबाने आता तुम्हाला थोडासा माहिती आहे, ठीक आहे. पण मी तुम्हाला काय म्हटलं बाळा, की इथे प्लस होतं, तुम्ही प्लस केलाय. आता इथे पण प्लस आहे, नो डाऊट. पण त्या एक संख्या काय आहे? मायनस आहे. आणि एक संख्या काय आहे? प्लस आहे. तर बाळा तुम्हाला काय करावं लागेल? प्लस मायनस काय होतो? आताच तुम्ही केलात ना, मायनस. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. प्लस मायनस काय? मायनस. ठीक आहे. आणि एक नियम लिहून देतो मी थोड्या वेळात, लक्ष द्या. मायनस प्लस होतो मायनस, म्हणजे क्रिया काय करावं लागेल तुम्हाला? मायनसची. लक्ष दे बाळा, तसं नाही. थांब, पहिले समजून घ्या. गुड. पण तोही चुकीचा आहे. समजलं? मी काय म्हटलं? मायनस प्लस काय होतो? मायनस. काही डाऊट आहे? मायनस प्लस मायनस झालं, म्हणजे या 2 आणि 5 मध्ये मायनस करावं लागेल. आता 2 मधून 5 तर जात नाही, म्हणून 5 मधून 2 गेलं बाळा किती? 3. लक्ष दे. 5 मधून 3 गेले किती? सॉरी, 2 गेले किती? 3. पण अँसरला साईन तुम्ही म्हणता मायनस. असं कधीच नाही. अँसरला साईन नेहमी काय द्यायचं? मोठ्या संख्येचा. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे बाळा? म्हणून याचं उत्तर +3 राहणार. समजलं? समजलं मी काय? आणि प्लस लिहायची गरज असते का? नाही. आता मी तुम्हाला लिहून देतोय जे महत्वाची नोट आहे, जे कधीच नाही विसरायचं तुम्ही यानंतर. मग ते ऍडिशन असो, सबस्ट्रॅक्शन असो, मल्टिप्लिकेशन असो, कुछ भी रहे. तर नोट लिहून ठेवून द्याल. काय नोट लिहाल बाळांनो? की कधी पण जी काही तुम्ही क्रिया करता, ठीक आहे, हा ना, वजाबाकी म्हणा किंवा काही पण म्हणा, ठीक आहे, वजाबाकी आणि बेरीज करत असताना खास कर, ठीक आहे, कधी पण लक्षात ठेवायचा, उत्तराला चिन्ह, उत्तरास म्हणा, उत्तरास चिन्ह हा नेहमी मोठ्या संख्येच्या देणे. देणे. नाही समजलं बाळा? मोठ्या संख्येच्या देणे. देखो देखो, समझ में आई? क्लियर है? क्लियर है? अब देखो, अब इसके साथ मुझे अगर सपोज डील करना है नेक्स्ट एग्जाम्पल के साथ, तो कैसे होगा? ध्यान से देखना. चेंज कर रहा हूं थोड़ा सा पैटर्न. 2 जैसे के वैसे, इधर में प्लस है और ये -5 कर दिया. मतलब पहला नंबर पॉझिटिव्ह रखा आणि दुसरा नंबर मायनस केलं. बघा, टेन्शन नाही घ्यायचं. गोष्टी जे आपण केलेल्या आहेत ना त्याचा उपयोग घ्या. कसं? प्लस मायनस बाळा काय होतो रे? म्हणजे 2 - 5 करावं लागेल की नाही? बघा बघा, बारीक बारीक गोष्टी समजून घ्या. प्लस मायनस काय बाळा? तर मायनस. म्हणजे 2 मधून 5 गेले किती रे? 3. आता पहा, होते घोड इथेच. लक्ष द्या, लक्ष द्या. 2 मधून 5 जातो का कधी? नाही. म्हणून तुम्ही काय कराल? 5 मधून 2 गेले किती बाळा? 3. पण मी काय म्हटलं? उत्तराला चिन्ह हा नेहमी मोठ्या संख्येचा देणे. 2 मोठा आहे का 5 लहान आहे? 5 मोठा आहे ना, म्हणजे त्याला चिन्ह कुठलं आहे मग? म्हणजे उत्तराला कुठलं चिन्ह राहणार बाळा? समजलं कसं पॅटर्न अभ्यास करायचं म्हणून? समजलं पॅटर्न? गोष्ट समजत आहे? आता लक्ष दे बाळा. नेक्स्ट यामध्ये अजून कसं त्यामध्ये तुम्हाला घुमवू शकतात, ठीक आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. मी जे काही म्हणतोय तुम्हाला, कोणती गोष्ट? तर ही वाली जे सांगितणारी. अरे काय झालं रे, आत्मा आली का रे याच्यात? अरे बापा, ऐसा ऐसा. क्लियर है? कोई डाउट है? अब ध्यान से देखिएगा. अगर सपोज मैंने बोल दिया क्या, अगर पहला नंबर भी माइनस प्लस करना है और दूसरा नंबर भी माइनस. सर आप तो धीरे धीरे चैलेंज दे रहे हो जी. बापा, नवोदय नाम ही हुए. ठीक है, मैं क्या बोला कि देखो पहली बार दोनों प्लस थे, दूसरी बार पहला वाला प्लस,
सॉरी पहला वाला माइनस, दूसरा प्लस था। थर्ड टाइम पहला पॉजिटिव था, दूसरा वाला नेगेटिव था, अब दोनों माइनस है। तो ऐसे केस में टेंशन लेने का नहीं। मैंने क्या बोला था, डील पहले करो, प्लस माइनस माइनस होता है, तो ये -2 -5 हो गया। अब क्लिअर है? एक स्टेप वाढेल बाळा अजून, हे मनामध्ये करणाऱ्या गोष्टी आहेत। आता हळूहळू तुम्हाला म्हणजे बघा, असं नको विचार करा की आपल्याला इतके सारे स्टेप घ्यावे लागतील बम। गोष्ट काय येतोय कि आता शुरुआतीच्या वेळेस स्टार्टिंग में कहीं ना कहीं आप लोगों को ये चीज समझ लो कि सारे के सारे बेसिक कहीं ना कहीं अच्छे से याद रहना चाहिए करके शुरुआती तौर पे आप अच्छे से इसे लिखिए। बाद में इतना डिटेल हम लोग नहीं लिखेंगे, बाद में डायरेक्ट मैं आपको प्रोसीड करूंगा ये सारी चीजें, बहुत डायरेक्ट, ये चीज समझ लो, ठीक है। अब देखिए बड़ा, माइनस माइनस क्या होना है, प्लस होना है, म्हणजे काय करावं लागेल, प्लस करावं लागेल। तो विचार करा, 5 आणि 2 किती होतात, 7, पण आन्सरला चिन्ह काय राहणार, आंसरला चिन्ह काय राहणार, माइनस। क्या ये बात क्लियर हुई? क्या ये बात क्लियर हुई? समझ रहे हो बातों को? कोई डाउट? चलो देखो, तो ये आपका क्या हो गया, आंसर हो गया। समजलं? या गोष्टी लक्षात ठेवा। बघा, 4 वेगळे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न, बरोबर। संख्या भलेही मी एकच ठेवलं असेल, 2 5 2 5 2 5 2 5, पण प्रत्येकामध्ये उत्तर हे वेगळे वेगळे आले। इथे 7 आला, इथे 3 आला, इथे -3, इथे -7 आला, आला की नाही आला, है ना? तर त्या ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायची लागते, ठीक आहे। अजून आपण समोर प्रोसीड करू बाळा, असं नाही की आपण इथंच थांबणार आहोत। आता बघा, आता मी तुम्हाला हे बेरीज बद्दल झालं ना, आता याच गोष्टी तुम्हाला मी कशाबद्दल सांगतो, वजाबाकी बद्दल सांगतो। नोट तीच राहणार, मोठ्यात मोठ्या संख्येच्या चिन्ह कधी पण उत्तराला देणे। काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे? आता हीच गोष्ट कुणासोबत डील करू बाळांनो आपण, मायनस सोबत। कुणासोबत? मायनस सोबत। चला बस एकच सेकंड का, तर काय लिहू मी इथे आता, सबस्ट्रॅक्शन। प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही आता सबस्ट्रॅक्शन, जसं तो संपला ऍडिशनचं, तुमचं लिहून झालं, नेक्स्ट पेज मध्ये तुम्ही जेव्हा जाणार ना बाळा, सबस्ट्रॅक्शन लिहाल ना, तेव्हा त्या ठिकाणी वजाबाकी पण लिहायचं, आणि ही जे नोट आहे पुन्हा डबल लिहायचं। म्हणजे तिकडे बेरीज मध्ये तर तुम्ही लिहिलंच होतं, आता इकडे वजाबाकी मध्ये पण लिहा, आणि हा पण अजून डबल लिहायचा, ठीक आहे। वजाबाकी लिहत असताना हे गोष्ट लक्षात ठेवा। प्रोसिजर समजत आहे माझं काय म्हणणं आहे ते? तर लक्ष दे बाळा, काय सगळ्यात महत्वाची गोष्ट सबस्ट्रॅक्शन मध्ये बघा, सबस्ट्रॅक्शन मध्ये जर मी तुम्हाला सांगेन तर बघ, जर मी म्हटलं 7 मधून 5 गेले, आराम से तुम्ही सांगा 7 मधून 5 गेले जी 2, अच्छा उत्तराला चिन्ह काय देऊ, मोठ्या संख्येच्या, कधी पण नॉर्मली तुम्ही करता तरी मोठ्या संख्येच्या चिन्ह द्या। मोठी संख्या कुठली आहे बळा, त्याला चिन्ह काय आहे, काहीच नाही, म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे उत्तर काय, पॉझिटिव्ह। काही डाऊट? बघा, थोडस कसं तरीच वाटत असेल, शाळेत झाला आहे का हा तुम्हाला, हे चिन्हां रिगार्डिंग समज झाली आहे का, झाली पण असेल कधी नाही कधी, पण मला नाही वाटत व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पलनी त्यांनी डील केलं असेल, डायरेक्ट तुम्हाला समोर समोर प्रोसीड केलं असेल, इतका पक्का। तुम्ही यापेक्षा कितीतरी ऍडव्हान्स गोष्टी करत असाल शाळेमध्ये, कितीतरी ऍडव्हान्स। हे तर चिल्लरवाले प्रश्न आहेत ग, मी जे घेत आहे आता, बरोबर आहे ना? तर बघ, सेकंड एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगतोय, तर बघ आता, बघ काय करतोय मी, चेंज, -7 -5, मी काय केलं, पहिली संख्या मायनस केला, दुसरी, हा बोल बडा, बघ नाही समजून घे, मायनस मायनस काय होतो, प्लस। आपला फॉर्मॅट लक्षात ठेवणे भाऊ, हो, मायनस मायनस प्लस। आता 7 आणि 5 करा मनामध्ये, 7 आणि 5 12, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच्या, कोणता आहे मोठी संख्या, 7, त्याला चिन्ह काय, मायनस, म्हणून मायनस। काय डाऊट बाळा, काय डाऊट थोडसा तरी? नेक्स्ट तिसरा प्रश्न बघ बाळा, आता जर मी म्हणेल बिचारा तो प्लसच आहे, 7च आहे, पॉझिटिव्ह, मायनस करायचं आहे मला,
कोणत्या संख्येने? दुसऱ्या -5 ने. बघा घोड कसा करतोय. पहिल्या वेळेस दोन्ही बिचारे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते. या ठिकाणी एक मायनस दुसरा पॉझिटिव्ह होता, त्याला चिन्ह काही स्पेसिफिक नव्हता. या ठिकाणी बघ कसं झालं. तर हा मायनस मायनस काय? प्लस. म्हणजे काय? आता बघ 7 + 12, 7 + 5 किती? 12. आता इथे चिन्ह द्यायची गरज आहे का? दोन्ही पॉझिटिव्ह झाले. 7ही पॉझिटिव्ह आहे, 5ही पॉझिटिव्ह झाला, कारण की मायनस मायनस काय होतो? प्लस. काही डाऊट आहे का? बघा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवण्यात भाऊ होत बसल. आणि आम्ही ढबाले एक्झाम्पल पाहतो आतापासून. लुसादी मागा आमच्या मोठाले प्रश्न राहतील तर रोजचा खराब नाही होईल का? होईल का नाही होईल? मग तुम्ही रोज मनामध्ये म्हणत असाल टीचर लोकांना, आमची व्यथा समजाजी, हा ना, असं म्हणता का? अच्छा, वर्ड प्रॉब्लेम. मॅथच्या वर्ड प्रॉब्लेम सोबत प्रॉब्लेम होतो तसं. तेच प्रॉब्लेम आपण दूर करणार आहोत. करतही आहोत. एक्सची कहाणी, वर्ड, तुमचा वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला छान करणार. म्हणून एक्सची कहाणी जो वाला आपला कन्सेप्ट आहे ना, त्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी. अजून वर्ड प्रॉब्लेम करूया ना बाळा, आहेत ना आपले. हा, ते नाही समजत. बघा बरं, आता वर्ड प्रॉब्लेम त्यांचं असं म्हणणं आहे गुडियाचा की वर्ड प्रॉब्लेम सर मराठीमध्ये जर असले ना तर आम्हाला समजतात, पण तेच वर्ड प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये असले तर डोकसा खराब होतो. का? कारण की कालच सांगितलं ना कारण त्याच्या मागचं ते असते. त्यावर पण आपण एखाद्या वेळेस बोलू अजून, ठीक आहे. पण मेन तुम्हाला मूळ कारण स्वतःहून समजत आहे हे मला खूप छान वाटत आहे. गुड. तुम्ही अंडरस्टँड करत आहात, ती समज तुमच्यामध्ये येत आहे, ती छान गोष्ट आहे. चला आता बघा, यालाही मायनस साईन देतो आणि त्यालाही मायनस साईन देतो. दोघही जण मायनस आहे बोमला. काही टेन्शन घ्यायचं नाही. बघ बाळा, मायनस मायनस प्लस. आता लिहून टाका एकदा. लिहिलं सर. आता भाऊ काय राहिलं रे? प्लस मायनस मायनस. 7तून 5 गेला म्हणजे तुमचं उत्तर काय? 2. पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा. कोणता आहे मोठी संख्या? 7. त्याला कुठला चिन्ह आहे? मायनस. हा तुमचा उत्तर. बघा व्हेरायटी समजत आहे का? बघा बाळांनो, हे बेसिक तितक्यासाठी तुम्हाला सांगतोय मी, कारण की समोर जाऊन जे आपण करणार आहोत ना, भारी भरकम एक्झाम्पल राहणार आहे. त्यामध्ये जर चिन्हांची समज तुम्हाला, चिन्हांच्या क्रियांची समज तुम्हाला जर नसेल ना, तुम्ही कुठे ना कुठे तिकडे तुम्हाला त्रास होणार. समजलं का? म्हणून म्हणतोय ना, जितक्या लवकर आपण सुरुवात करतोय तितक्या लवकर छान असते. म्हणून जर तुम्हाला पण अगर सपोज आम्हाला बघत असतील, तुम्हाला आमचा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही आमच्या या नवोदय 2026च्या कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता. पॉसिबल होत असेल तर नवोदय 2026च्या या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकता स्कॅन करून, किंवा या पर्टिक्युलर नंबरवर तुम्ही आधी या नंबरला सेव्ह करा, त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर हाय करा, आपोआप सगळे लिंक तुम्हाला येऊन जाते. ओके. और चैनल पे अगर सपोज हमारे कोई नए होंगे तो प्लीज चैनल को भी सब्सक्राइब करके रख लीजिएगा. रोजाना कहीं ना कहीं ऐसे अपडेट आपको मिलते हैं. आता हीच गोष्ट बघूया बाळा आपण गुणाकारामध्ये आणि वजाबाकीमध्ये. गुणाकारामध्ये पण आणि वजाबाकीमध्ये. चालेल का? चालेल का? आणि तुम्हाला जे या रिगार्डिंग होमवर्क राहणार आहे ना, ते होमवर्क तुम्हाला व्हॉट्सअपवर येणार या व्हिडिओचं. हो, व्हिडिओ तर लिहाच लागेल रे, पण आजचा व्हिडिओ व्हॉट्सअपमध्ये येणार. उद्यापासून व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ येणार नाही, म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ येणार नाही. उद्यापासून फक्त ऍपवर व्हिडिओ येणार. ठीक आहे, है ना? नाही बाळा, नाही. युट्यूबवर ते नॉर्मलाइज वाले येणार. चला एनिवे, बघा बघ बाळा, बघा काय म्हणत होतो रे मी? गुणाकाराबद्दल. कशाबद्दल? गुणाकाराबद्दल. गुणाकार म्हणजे काय? मल्टिप्लाय, मल्टिप्लिकेशन. आता बघा इथे पण चिन्हांच्या घोळ कसं असते, गोष्ट तेच राहील. काय? मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, आणि मायनस मायनस प्लस, आणि प्लस प्लस प्लस. हे तर इथे पण लागू होतोच. पण इथं मोठ्या संख्येचा चिन्ह किंवा लहान संख्येचा चिन्ह विचार करत बसायचा नाही. भागाकार आणि गुणाकार हे एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये एक जरी संख्या निगेटिव्ह असली तरी उत्तर काय येते रे? निगेटिव्हच येते. भागाकार आणि गुणाकारामध्ये फक्त मोठ्या संख्येचा चिन्ह कुठे दिमाग लावायचा? बेरीज आणि वजाबाकीमध्ये. लक्षात राहील.
लक्षात राहील तर लक्ष दे बडा. आता गुणाकाराबद्दल जर मी तुम्हाला बोलतोय तर बघ काय म्हणतोय मी लक्ष आहे काय. आज जर मी तुम्हाला म्हटलं 12 9 जा किती रे बाळा 108. सर हा तर बहुत सोपी आहे. अच्छा ठीक आहे, चेंज करतोय थोडसा. -12 into 9 सगळ्यात आधी 12 9 जा 108 लिहिणे, पण उत्तराला चिन्ह असं नको म्हणा सर मोठ्या संख्येच्या के बोंबला असा नाही, इथे चालून जाणार मोठ्या संख्येच्या चिन्ह. ठीक आहे बाळा, 2 पैकी इथे काय लक्षात ठेवाल गुणाकारामध्ये 2 पैकी, बोला माझ्यासोबत, 2 पैकी एक जरी संख्या निगेटिव्ह असते तर उत्तर मात्र नेहमी निगेटिव्ह असणार. समजलं बाळा. चला तर आता 2 पैकी एक संख्या मायनस आहे ना रे, म्हणजे आन्सरला चिन्ह काय. चला तिसरा प्रश्न बघा. आता बघा 12 into 9 काय राहणार. आता मी याला मायनस चिन्ह देतोय. चला मग अशी 12 ला होता, आता मायनसला आहे. 12 9 जा काय 108. पण मी काय म्हटलं 2 पैकी कुठलाही एक संख्याला मायनस आहे तर उत्तर मायनसच राहील ना. द्या याला पण मायनस. खतम खतम, जिंदाबाद वालाच काम है. समझ रहे हो. चलो और चौथा एग्जाम्पल अगर सपोज मैं बोलूं 12 9 जा, अब ध्यान से देखना, अब ध्यान से देखना, दोनों को मैं माइनस का साइन दे रहा, दोनों को माइनस का साइन, तो टेंशन लेने का नहीं. 12 9 जा 108, पण चिन्ह काय, कारण की बाळा दोन्ही मायनस असतात तेव्हा काय होतो रे चिन्ह, ऍड, आणि द्यायची गरज आहे का प्लस. समजलं का. गोष्ट समजत आहे बाळांनो मी काय म्हणतोय ते. ह्या बारीक बारीक गोष्टी समजून घ्या रे. मी खरंच सांगतोय तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही, निदान कॅल्क्युलेशन तरी बाबतीत इतकं पक्का आहे. काय डाऊट आहे. चलो नेक्स्ट नेक्स्ट देखो. आता बघूया भागाकार. कोणता कार. भागाकार. भागाकार म्हणजे रे, म्हणजे मनमानेबद्दल माहिती आहे, एकाच्या बद्दल काढायचं आहे तर, है ना. विसरले नाही वाटते. ठीक है चलो. अब देखिए बच्चा, इसमें अगर सपोज मैं बोलू इथे पण तोच रूल यूज करायचा जे रूल तुम्ही कुठे यूज केला गुणाकारामध्ये. समजलं. आता जर मी म्हटलं बाळा की 8 डिवायडेड बाय 2, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना, वरची पण संख्या खालची पण संख्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत बाळा. तर 2 किती जा 8 होतो रे 4 जा, म्हणजे याचे आन्सर काय 4. चला ठीक आहे, मस्त आवडला तुम्हाला. चल आता वरची संख्या मायनस घेतोय, खालची संख्या पॉझिटिव्ह बाळा, तर उत्तर काय येणार मायनस. एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे पण की गुणाकार असो किंवा भागाकार असो, भागाकारामध्ये वरची संख्या जर निगेटिव्ह आहे खालची संख्या पॉझिटिव्ह आहे, उत्तर काय येणार तुमचं निगेटिव्हच येणार. 2 किती जा 4 जा. चल आता मला सांग नेक्स्ट वाला, जर वरची संख्या पॉझिटिव्ह खालची संख्या निगेटिव्ह रे, तर मग मायनसच येणार, कारण की एक तरी संख्या खालची असो किंवा वरची असो मायनस आहे ना, म्हणजे उत्तर तुमचं मायनस. 8 और 2 दोनों के दोनों माइनस है, तो आपका आंसर माइनस माइनस मरीस. खाली पण मायनस आहे वरती पण मायनस आहे, म्हणजे मेले, म्हणजे उत्तर तुमचा मात्र पॉझिटिव्ह 4. क्या ये बात क्लियर हुई क्या. अरे सभी को समझ में आया क्या. तो ऐसा ही कंटेंट, ऐसा ही कहीं ना कहीं पढ़ाई हम लोग हमारे इस चैनल पे भी बोल सकते हो, या इस पर्टिकुलर जो हमने कोर्स डेवलप कर रहे हैं, है ना, उस पे भी हम करते हैं. आप चाहो तो हमारे साथ जुड़ सकते हो. नीचे दिए गए नंबर पे सारे के सारे आप डिटेल पे कॉल करके पूछ सकते हो. चैनल पे नए होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा. क्या पता आपके थ्रू किसी और को कुछ हमारे बारे में पता चले और वो हमारे साथ जुड़ जाए. इसी उम्मीद से अलविदा चाहूंगा आप सभी तमाम बच्चों से, सभी तमाम पेरेंट्स से. मिलता है नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय, नमस्ते.